चुकवत वगैरे फक्त पाया पडायला वगैरे दर्शन घ्यायला. पण तेव्हा तेव्हा काही माहिती नव्हतं की महाराज काय आहेत वगैरे असं. अच्छा अच्छा. हा, हा. हा, तर तेव्हा आम्ही असं मैत्रिणी आम्ही जायचो गुरुवारच्या दिवशी हम्म, हम्म. आणि स्वामी समर्थांचं केंद्र आहे तिथे जायचो, दर्शन घ्यायचो आणि नंतर दत्तांचं मंदिर होतं पुढे गेलं की काही अंतरावर, मग दत्तांच्या मंदिराचं दर्शन घ्यायचो हा, हा, हा. आणि घरी यायचो. तर मला काही एवढं हे नव्हतं माहिती फक्त, आणि फक्त तिथे बसलं की सगळे माळ ठेवलेली असते, मग सगळे माळ जप करतात, मग ते बघून आम्ही पण माळ जप करायचो. हा. हा, आणि मग असंच, आणि नंतर नंतर मला काय माहिती मी अशी जायला लागली अशी, म्हणजे तेव्हा अशीच जायची जरासं असं म्हणजे वाईट वगैरे सगळं म्हणजे हे वाटायचं ना जरा, हा, हा. तेव्हा जायची. आणि तेव्हाही ते पारायणाचं वगैरे एवढं जास्त काही माहिती नव्हतं, फक्त ते मैत्रिणी काही ते कॉलेजच्या मैत्रिणी करायच्या, तर तेव्हा माहिती असतं पारायण वगैरे, पण एवढं लक्ष नाही दिलं. आणि मग नंतर एक असं होतं की आहेच हे कोणीतरी स्वामी समर्थ महाराज आहेत आणि ते बघतायत आपल्याकडे, असं मला भास, म्हणजे असं मला मनातूनच वाटायचं. मला मी कोणाला विचारलं नाही, कोणाला काही म्हणजे काहीच नाही. पण मग मी कधी मला असं थोडंसं सॅड वाटलं की जायची. ते लांब होतं आमच्या घरापासून जरा, म्हणून मग ते जास्त जाणं व्हायचं नाही, कारण संध्याकाळी मग उशीर व्हायचं ना. थोडंच जायची, माळ जप करायची, पण ते बघताय असं वाटायचं. पण त्यानंतर सोडून दिलं. आणि त्याच्यानंतर मग आता 3-4 वर्षापासून ऍक्च्युली माझी बहीण आहे 7-8 वर्षापासून सेवेमध्ये, आणि ती काय करायची, ती पारायण वगैरे करायची ना, तर ती अशी खूप वेळ म्हणजे सांगायची की मी एवढा वेळ बसली तेवढं. मग मी तिला म्हणायची काय तू ते एवढा वेळ ते देवाचं करते, देवच बोलते तुला भेटायला येईल बोलते कधीतरी बोलते खाली, असं मी तिला मस्करीत खूप बोलायची. काय तू एवढा वेळ ते असं ते म्हाताऱ्या लोकांसारखं बसते वगैरे एवढा एवढा वेळ, असं तिला मी बोलायची. आणि नंतर ती मला सांगतच राहायची, ती बिचारी कंटाळायची नाही, ती मला सांगत राहायची की नाही चांगलं असतं, असं असतं, तसं असतं, हे असतं ते असतं, असं ती मला सांगायची तू पण कर. पण मी काही एवढं लक्ष नाही दिलं. आणि मग माझा एक जॉबचा आलेला ना मला प्रश्न, म्हणजे मी पहिले होती जॉबचा, नंतर मला ब्रेक झाला, म्हणजे ब्रेक दिला. आणि मग नंतर 2 वर्ष झाले मग असंच ना एका ठिकाणी असंच ते पैसे वगैरे भरलेले आणि असं चीट वगैरे केलं, ते झालं. मग मला खूप मूड ऑफ झाला. आणि म्हणजे जिथे मी पहिल्या कंपनीत होती त्यांनी मला परत बोलवलं, आणि त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी फक्त विचारलेलं असं तसं ते झालं. आणि मग त्यांनी नंतर म्हणजे 2 महिने झाले, 3 महिने झाले, कधी म्हणजे जॉईन करायचं वगैरे ते सांगतच नव्हते, ते डिले करत होते काय ना काय. हो, तर ते असंच म्हणजे कारण द्यायचे की कोणीतरी असं म्हणजे हे करतंय वगैरे असं असं बोलायचे. मग मी असंच मग खूप हे झाली. आणि कोरोनामध्ये 2 वर्ष, आणि मग माझे वडील पण जरा एक्सपायर झाले कोरोनामध्ये अटॅकने. हा, आणि मग माझं एकदमच म्हणजे असं झालेलं की मला घरी राहून एकदम मला ते हे झालेलं की हा आठवण पण येत होती त्यांची, आणि ते जॉबचं पण असं झालेलं. मी असंच मग आमच्या इथे जवळ केंद्र आहे, आणि बहीण तर मला चालूच होतं तिचं. मग तेव्हा मी खूपच म्हणजे हे डाऊन झालेली. आणि मग केंद्रात गेली, मग तिथे पहिली आरती, दुसरी आरती, मग जरा जरा ते आवडायला लागलं जरा तिथे जाऊन. आणि मग तिथे असंच म्हणते, तिथले ते काका ते असंच म्हणत होते की तो कोणाला काही प्रश्न वगैरे असेल विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकतात, तुम्हाला सेवा दिल्या जाईल त्यावर. आणि मग मला ते माहिती नव्हतं, पण मग मी जाऊन तिथे मग विचारलं त्यांना, तर मग त्यांनी मला सेवा दिली. आणि ती सेवा दिली आणि लगेच 1 महिन्यात वगैरे मला लगेच तिथे जॉईन झाले मी. अरे वा, ते झालं. काय सेवा दिलेली त्यांनी? त्यांनी ना मला मुंबईत राहते ना मी ठाण्याला, इथे मुंबादेवीला आपलं एक पारायण करायचं दुर्गा सप्तशतीचं. आणि ते घरात ते कापूरचा वगैरे होम करायचा, त्याच्यावर ते एक माळ 3-4 मंत्र होते, ते लक्ष्मी गायत्री मंत्र वगैरे ते असतात ना,
विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र ते एक एक माळ करायचं आणि कापूर जाळायचं असं गौऱ्यांवर, गाईच्या गौऱ्यांवर असं. अच्छा अच्छा. हा, मग ते 41 दिवस करायचं आणि तिथे जाऊन ते एक दुर्गा सप्तशती पाठ वगैरे करायचं असं. आणि ते मला लगेच झालं आणि मग लगेच जॉबचा कॉल आला. झालं, सगळं झालं. हा, झालं व्यवस्थित. अनुभव आहे ताई. तुम्ही हा शेअर केला ना तर पुढची इच्छा लगेच स्वामी पूर्ण करतील बघा. हो, ऍक्च्युली आता मी मागे तुम्ही इंटरव्ह्यू घेतला ना, बोलते ना की बा तुम्ही अनुभव सांगू शकता. मी तुमचे अनुभव ऐकते, रोज ऐकते, जेवण बनवते आणि अनुभव ऐकते. अरे वा. जेवण बनवते आणि अनुभव. स्वामी ग्रुपवर आहात का? होती तर काय माहिती नाही, लक्षात नाही. माझा मोबाईल चेंज झाला ना. तुम्हाला लिंक येईल. हा. अच्छा. हो. त्याच्यात केंद्रे दादा आहेत, प्रदीप दादांच्या मठातले आहेत. हा, आणि मी अजून सांगते ना तुम्हाला. आणि मग मी असे केंद्रात जॉईन व्हायला लागली. मग नंतर अजून तिथे केंद्राचे काका ते वास्तू वगैरे बघतात. मग ते आले आमच्या घरी, त्यांनी वास्तू वगैरे बघितली, आमची सांगितलं, ते झालं. त्याच्यानंतर आम्ही दिंडोरीला पण गेलो. अरे बापरे. अरे वा. अजून एक होता माझा प्रॉब्लेम त्यासाठी. दिंडोरीला गेलो आणि मग तिथे ते सिद्धमंगल पूजा, पादुका पूजन असतं ना, ते आम्हाला सांगितलं. मग आम्ही दोघं तिथे, ते पूजा पण आमची छान झाली. आमच्यात थोडेसे म्हणजे वाद होत होते थोडे असे, ते जशी थोडी चिडचिड होत होती ना, वाद व्हायचे. मग ते पण आमचं आता काही नाही होत. म्हणजे इतकं फरक पडला ना. हो, खूप म्हणजे खूपच हे झालं, व्यवस्थित झालं. किती छान. आणि काही वाद नाही. आणि मग असं मग मला आवडायला लागलं. मग ते काकांनी सगळं वास्तू वगैरे, आणि दिंडोरीला तिथे पण त्यांनी सांगितलं वास्तूचं काय काय करायचं, ते पण केलं. सगळं छान झालं. घरात पण आम्ही थोडंसं इंटेरियर म्हणजे ते केलं, थोडंसं रिनोव्हेशन. त्याच्यानंतर ते होम वगैरे झालं, त्याच्यानंतर ते केलं. मग ते घरात पण व्यवस्थित झालं. इंटेरियर केलं. आणि नंतर मग पहिल्याच वर्षी सप्ताह होता केंद्रामध्ये. मग तिथे गुरुचरित्र पारायण सकाळी 5 वाजता. हो, तर मी बसले गुरुचरित्र. पहिल्या दिवशी मस्त गेली, सकाळी मस्त लवकर टायमात पोहोचली वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी मला जागच नाही, अजिबात जागणे. मला म्हणजे 5ला तिथे पोचायचं होतं ना, मला 4:30ला पण अजून 5 मिनिटं वरती झाले होते असं. आणि सगळं आंघोळ वगैरे सगळं व्यवस्थित, साडी बिडी घालून जायचं होतं ना, आणि मला टाइम लागतो. मला 4:30 5-10 मिनिटं अजून वरती झाले. आणि तुम्हाला सांगू, साक्षात ते अक्कलकोटला कसे मोठे स्वामी आहेत ते, तसे मला इतके म्हणजे ना एकदम मोठे, एकदम तेवढे मोठे हाईटने आणि कमरेवर हात ठेवून आमच्या केंद्राच्या गेटवरच उभे आहेत, जशी वाट बघतायत. वाट बघतायत. मला अक्षरशः म्हणजे तसे दिसले तर मला हुबेहूब, एकदम मोठी हाईट तशी. आणि इतकी फटकन जाग आली ना, एकदम फटकन, तेव्हाच डोळे उघडले माझे. बहीण बोलले, नाही, बोलते महाराजांनी तुला बोलतोय जागवलं. पहिलंच वर्ष होता माझं आणि पहिलंच होतं ते पारायण वाचायचं. फटकन एकदम म्हणजे तेव्हा दिसला. छान अनुभव होता तुमचा. शेअर करता ताई. हो, आणि केंद्रे दादांना पण मी भेटली होती, तिथे पण गेली होती. भेटल्या केंद्रे दादांनी? हो, तिथे गेलो होतो, पुण्याला गेलो होतो. भाग्यवान. म्हणजे बापरे, ते तर म्हणजे बापरे, त्यांना भेटून तर इतकं म्हणजे छान वाटतं ना, खूप मस्त वाटतं. अजून पण म्हणजे त्यांनी दिली सेवा, ती आता रोज करते. आणि आता अक्कलकोटला पण जाऊन आली. आणि त्याच्यात आता परवाच्याच दिवशी आलो आम्ही अक्कलकोटवरून. छान दर्शन झालं. हो, आणि ते काकांनी सेवा दिली. 1-2 महिने झाले. आणि काय झालं, केंद्रामध्ये सप्ताह असतो ना, त्याच्यात ते मेन पूजा करायची असते 7 दिवस. ते म्हणजे हे जोडपं असतं, ते यजमान जोडपं असतं. म्हणजे सगळं हवन वगैरे सगळं त्यांच्या हातून करतात. तर केंद्रामध्ये यावर्षी चिठ्ठ्या टाकल्या, ज्याचं नाव येईल त्याला
माझं नाव आलं. मी असंच नाव देऊन दिलं. म्हटलं जे होईल ते. म्हटलं मी तर काय एकदम टायमावर येते. म्हटलं आरतीला एकच दिवस असते आमच्या इथे आरती. अच्छा. गुरुवारची. मग म्हटलं संध्याकाळी मी तर टायमावरच जाते आणि लवकर घरी पण येते. म्हटलं माझं तर काही नाव येणारच नाही म्हटलं. आणि काही नाही, मी असंच मनात विचार केला. म्हटलं जाऊ दे, असं देऊन दिलं मी असं सहजच. आणि त्या दिवशी नंतर नेक्स्ट 2-1 गुरुवार गेले, मग त्यांनी चिठ्ठ्या खाल्ल्या म्हणे माझं नाव आलं. आणि मी शॉक एकदम. आणि घरी यांना काहीच माहिती नाही की किती वेळ लागतो, किती वेळ बसावं लागतं पूजेला. काही नाही. हे पण धार्मिक आहेत तसे, त्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये, देवाचं आवडतं त्यांना. पण त्यांना एवढं जास्त वेळ बसायला पेशन्स नाहीये. मग त्यांना ते काहीच माहिती नाही की कसं काय ते. मग मी गेली घरी. मग त्यांनी जेवण वगैरे त्यांना सांगितलं. म्हटलं असं असं आहे, आपलं नाव आलेलं आहे. बस ते बोलले ठीक आहे. 1 मिनिट विचार केला, बोलले ठीक आहे चालेल बोलले. काय नाही झालं, एकदम व्यवस्थित झालं. 7 दिवस एकदम छान झालं. म्हणजे खूप मोठं, म्हणजे 3 वाजेपासून म्हणजे भाग्यवान ना की तुमच्या मिस्टरांना पण स्वामींनी बोलवलं. बघा ना ताई. हा. आणि आता पण हे होतं ना, आता आपलं काय होतं, दत्तपौर्णिमा काय होतं ना आता, तेव्हा पण ते मग गुरुचरित्राला फर्स्ट टाइम बसले. मी जाईल बोलतो. मी जाईल म्हणे. त्यांना म्हणजे तिथे कॉमन असतं ना, ते एक जण माईकवर वाचताना आपण फक्त बोटं फिरवतात. त्यांना ते एवढं सवय नाही ना फास्ट ते वाचायची वगैरे. आणि असं होणारच नाही त्यांच्याकडून. मग ते बोलले मी जाईल म्हणे, मी करेल म्हणे. मग जात होते. आता पण मला काल बोलले नेक्स्ट पण असेल ना तरी पण जाईल म्हणे मी म्हणे. असं. आणि ती पूजा तर म्हणजे फार 6 वाजेपासून चालू होते तर 2 वाजतात. पूर्ण वेळ म्हणजे पूर्ण हवन वगैरे सगळं आमच्या हातून झालं. रोज तिथे ते 9 ते देवी ठेवलेले असतात ना, देव वेगवेगळे. तर त्यांची अभिषेक पूजा वगैरे सगळं आमच्या हातून. सगळं. भाग्यवान ते. तेच म्हटलं. हो चालेल. ठीक. मी काही नाही, मी तुम्हाला सांगायचंय गावाचं वगैरे, पण मी तुम्हाला नंतर, आता रेकॉर्डिंग असेल ना, नंतर सांगेल. मेसेज केला तरी चालेल. हो चालेल. ठीक आहे. धन्यवाद. श्री स्वामी.